लग्न जुळवण्याच्या वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महिलांची सोबतच पुरुषांची देखील आर्थिक तसेच शारीरिक फसवणूक देखील केली जाते। हाच मुद्दा आज भाजप आमदार आणि महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सभागृहात मांडला। राज्यातील सोबतच देशातील मॅट्रिमोनी साइट्स हे ॲप कायद्याच्या कार्यकक्षेत आणा ही आग्रहाची मागणी आज चित्रा वाघ यांनी सभागृहात केली। विवाहासारख्या पवित्र नात्याला पूर्णपणे अनियंत्रित अशा डिजिटल बाजारपेठेपेक्षा हवाली आपण नाही ठेवू शकत असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं। या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी नक्की काय म्हटलं ते बघूयात। की ज्याच्यामध्ये अमेंडमेंट होणं गरजेचं आहे। प्रत्येक घरातल्या आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलाला चांगली मुलगी मिळायला आणि चांगला मुलगा मिळायला हवा, वर आणि वधूचं मी म्हणते। आणि मग त्याच्यामुळे ते ऑनलाईन ॲप्स, ऑनलाईन साईट्स त्या ठिकाणी जातात। आता आपल्याकडे एवढी मोठी जंत्री आहे, भारत मॅट्रिमोनी, जीवनसाथी, एलिट, शादी.com, विवाह.com, लाईफ पार्टनर, मराठी, गुजराती, केरळा, सगळे म्हणजे वेगळ्या वेगळ्या कम्युनिटीजचे मॅट्रिमोनी, निकाह फॉर एव्हर, वेडगेट मॅट्रिमोनी, इम्पिरियल, अशा कित्येक आहे। आणि हे काय समाजसेवा नाही करत सभापती महोदय, पैसे घेतात। आणि याच्यानंतर काय करतात की आता या मॅट्रिमोनी साईट्समध्ये व्हिडिओ कॉल आणि चॅटिंग सुद्धा चालू केली। तुम्ही बघा हा जो विषय आहे हा किती गंभीर आहे। आता त्यामध्ये इतका धोका झालाय की यामध्ये मुलींची आणि युवा महिलांची, घटस्फोटित महिलांची सर्रास फसवणूक चालली आहे। माझ्याकडे 2 केस स्टडी आहेत, एक पुण्यामधली उच्च विद्याविभूषित ITची मुलगी आणि एक घटस्फोटित ताई। अशाच पद्धतीने कुठल्या साईट्सवरती स्वप्नातला राजकुमार जसा असावा तशी ही माणसं असतात, सुटाबुटातली, फटाटेदार बोलणारी, आणि असं बघितल्यावरती अरे हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार, आणि मग त्याच्यात त्यांना भेटतात, जवळीक तयार होते, आणि मग त्यानंतर तिचं आर्थिक आणि शारीरिक शोषण केलं जातं। या महिलांना फसवलं गेलंय। त्यांनी यांच्या स्वतःच्या राहत्या प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवून यांना लोन काढून दिले आणि आता ते असे गायब झालेत जसे नाहीच आहेत। आणि आता त्या महिला त्या ठिकाणी पैसे भरतायत। ही त्यांची कन्क्लूड करायला एकच मिनिट, काही फार महत्वाचं आहे। आपल्याकडे जो IT ॲक्ट आहे तो 2000चा आहे। आता 2079चा इंटरमिडियरीचा फायदा घेत मॅट्रिमोनी साईट्स या सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या झटकत आहेत। जसं फेसबुकवर कोणी आक्षेपार्ह टाकलं ते म्हणतात आमची जबाबदारी नाही, तसं आता यांचं चाललंय। आणि म्हणून या मॅट्रिमोनी साईट्समध्ये लाखो मुलींचा, महिलांचा, मुलांचा डेटा येतो। त्याचं काय करतात त्याला विचारायला आज कोणी नाहीये। हा अत्यंत गंभीर प्रकार आहे। म्हणून माझी आग्रही मागणी आहे की जर तुम्हाला पिस्तूल पाहिजे अमोलजी तर तुम्हाला आमचं लायसन्स लागतं। यांना काही लायसन्स लागत नाही, यांना कायद्याच्या कक्षेमध्ये आणणं गरजेचं आहे। याला नोंदणी परवाना अनिवार्य करणं गरजेचं आहे। आपल्या IT ॲक्ट 2000चे आहेत आणि आता 2025 चाललंय सभापती महोदय। सायबर क्राईमचं स्वरूप वाढलंय आणि त्याच्यामुळे सेक्सटॉर्शन, सायबर बुलिंग, रॅन्समवेअर, डेटा लीक, फिशिंग अटॅक या नवीन सायबरचे गुन्हे येत आहेत। पण आपल्याकडे आज तो कायदा नाही। आत्ताच्या कायद्यात तर या सगळ्या केसेसचा उल्लेखच नाही आहे। आणि म्हणून मला ही विनंती करायची आहे की देशामध्ये तर, कारण या मॅट्रिमोनी साईट्स फक्त महाराष्ट्रापुरती नाही आहेत मर्यादित, या कुठूनही लॉग इन होऊ शकतं। देशभरातून, जगातून कोणी कुठून लॉग इन करतं। आणि म्हणून याच्यासाठी एक केंद्रावरचा एक कायदा, त्यामध्ये स्पेशली ऑनलाईन मॅट्रिमोनियल सर्व्हिस रेग्युलेशन ॲक्ट आणि रूल अशा स्वतंत्र कायद्याची फार मोठी गरज आहे। तोपर्यंत आपल्याकडे असं प्रोव्हिजन आहे का आपल्याला चेक करावं लागेल की मुंबई शहरात मुंबई पोलीस ॲक्ट अंतर्गत मुंबई पोलीस आयुक्तांचा प्रशासकीय आदेश आणि राज्यामध्ये गृह विभागाचा प्रशासकीय आदेश हे जर देता येईल याचा विचार व्हावा। IT ॲक्ट 2000 या स्टेट अमेंडमेंट दोन्ही सभागृहात संमत होऊ शकतं का याचाही आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं सभापती महोदय की विवाहासारख्या पवित्र नात्याला पूर्णपणे अनियंत्रित असं डिजिटल बाजारपेठेच्या हवाली आपण नाही ठेवू शकत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की इतकं चांगलं काम करत असताना या गोष्टी सुद्धा होणं गरजेचं